निलेश शिरोळे साहेब यांना विनंती करतो की आपण उपस्थित सर्वांचं शाब्दिक स्वागत करावं. या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं आणि आमच्या बालक वर्गांचं, आमच्या महिला मित्रमंडळांचं आणि आमच्या मित्रांचं, तसेच भारतीय बौद्ध महासभा पुणे यांचे विश्वस्त मोरदेरे सर व आलेल्या सर्व पाहुण्यांचं मी अध्यक्ष म्हणून स्वागत करतो. जय भीम. विहाराच्या वतीनं नम्र विनंती आहे की आदरणीय निलेश भाऊ गायकवाड हे काही क्षण वर्षावासाचं महत्त्व उपस्थित बालक बालिका आणि सर्वांना सांगतील आणि त्यानंतर आपण प्रवचन घेणार आहोत. तथा सर्वांनी लक्ष द्या. संपूर्ण विश्वाला सुख शांती तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे, दुःखमुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव महाकारुणी तथागत भगवान सम्यक संबुद्ध भगवंताच्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेल्या 2500 वर्षांपासून सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या अनमोल आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला हा बुद्ध धर्म लाभला, ते भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व परिवर्तनवादी चळवळीमध्ये ज्या ज्या महापुरुषांनी महामातांनी आपला देह जिजवला, या सर्व ज्ञात अज्ञात महापुरुषांच्या महामातांच्या विचारांना विनम्र भावे वंदन करून आज या ठिकाणी आपल्या भारतीय बौद्ध महासभा पुणे या धार्मिक संस्थेच्या वतीने खऱ्या अर्थाने वर्षावासाच्या कालखंडामध्ये आषाढ ते आश्विन पौर्णिमेपर्यंत प्रत्येक बुद्ध विहारामध्ये शनिवार रविवार अशा पद्धतीचे कार्यक्रम होत असतात. आणि आज या ठिकाणी तथागत ग्रुपच्या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आजच्या या कार्यक्रमाचे आमचे बंधू समान असणारे अध्यक्ष आदरणीय निलेशजी शिरोळे साहेब, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आमच्या सर्वांचे मार्गदर्शक संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष आदरणीय के.बी. मोरदेरे सर, त्याचप्रमाणे आजच्या या विषयाला न्याय देण्यासाठी उपस्थित आदरणीय सुरेशजी कठाणे सर, या वॉर्डाचे वार्ड शाखेचे अध्यक्ष मिलिंदजी सोनकांबळे सर, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचा संबंध पुणे शहरामध्ये नियोजन करणारे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय संदीपजी सोनवणे सर व उपस्थित सर्वच या ठिकाणी संस्थेचे बौद्धाचार्य तथागत ग्रुपचे सर्व महिला मंडळी उपस्थित आहेत. या सर्वांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि वास्तविक पाहता निलेशजी शिरोळे साहेबांनी मला बाहेर सांगितलं की वर्षावास म्हणजे नेमकं काय आहे. आमच्या वस्तीतल्या लोकांना बिलकुल माहिती नाही, म्हणजे वर्षावास काय आहे किंवा धर्मामध्ये याला महत्त्व आहे का नाही किंवा कशा पद्धतीचं असतं हे कुणालाच माहीत नसल्यामुळं 1-2 मिनिटं तुम्ही सांगावं अशी त्यांनी विनंती केली. खरं तर आजच्या या विषयामध्ये मी घुसखोरी केल्यासारखं होतं, परंतु त्यांची विनंती होती म्हणून मी 2च मिनिटामध्ये या ठिकाणी वर्षावास म्हणजे नेमकं काय, कारण की 2500 वर्षापूर्वी श्रावक संघ राहायचा आणि त्या कालखंडामध्ये पूर्वीच्या म्हणजे प्रचंड पावसाचे दिवस असायचे. पावसाच्या दिवसाच्या कालखंडामध्ये बाहेर लोक पडत नव्हते आणि त्या कालखंडामध्ये पावसाच्या कालखंडामध्ये पेरणी चालू असतात आणि पेरणीच्या कालखंडामध्ये मग मात्र आपण या शेतातून दुसऱ्या शेतामध्ये जाणं हे चुकीचं ठरतं, म्हणजे ते सगळं पीक नासाडी होत असते. म्हणून भगवंताने एक नियम काढला की आपण 3 महिने म्हणजे आषाढ ते आश्विन पौर्णिमेपर्यंत 3 महिने राहण्यालायक जागा असते त्या ठिकाणी आपण बसून धम्मश्रवण करायचा, जे जे आपल्याला जमत नसेल त्याचं आपण चिंतन करायचं असं भिक्खू संघाला सांगितलं. आणि भिक्खू संघ तेव्हापासून ज्या ठिकाणी राहायला जागा असेल त्या ठिकाणी बसायचं आणि धम्म पूर्ण श्रवण करायचा. सकाळी आपण लवकर उठायचं, 6 ते 7च्या दरम्यान मध्ये आपण नाश्ता करायचा. नाश्ता केल्याच्या नंतर आपण सकाळी आपण उठल्याच्या नंतर वंदना घ्यायची. वंदना घेतल्याच्या नंतर 10 मिनिटं ध्यानाला बसायचं. ध्यानाला बसल्याच्या नंतर आपण 7च्या आतमध्ये आपण नाश्ता करायचा. त्याच्यानंतर 12च्या आतमध्ये भिक्खू संघाला सांगितलेले नियम आहेत आणि आपण या ठिकाणी 12च्या आतमध्ये 11:30 ते 12च्या आतमध्ये आपण भोजन करायचंय. त्याच्यानंतर मात्र आपण दिवसभर उपवासच धारण करायचंय. हे उपवास धारण करताना अष्टशिलाचं आपण पालन करणं फार गरजेचं आहे. त्रिसरण पंचशील निश्चितपणे करतो, त्याच्यामध्ये आणखी 3 शील भगवंतांनी दिलेले आहेत, म्हणजे माला गंध विलेपन धारण मुंडन वेरमणी सिक्खापदन समाधी आम्ही. त्याचप्रमाणे अवेळी भोजन करायचं नाही. त्याचप्रमाणे अष्टशिलाचं पालन करत असताना म्हणजे आपण स्त्री जी आपली बायको असते तिला सुद्धा आपण या 3 महिन्याच्या कालखंडामध्ये स्पर्श करायचा नाही. ही सर्वसामान्य उपासकांना दिलेली आहे, परंतु भिक्खूंसाठी अष्टशील नव्हे तर आपल्यासाठी सुद्धा अष्टशील या ठिकाणी
तथागतांनी नियम लादून दिलेले आहेत आणि याचं जे नियमाचं पालन करत असतील त्याच्यामध्ये मात्र या उपोषित कालखंडामध्ये अनेक अनागारिका माता या ठिकाणी उपोषित धारण करत असताना 120 वर्ष हे या ठिकाणी भिक्खू संघ जगलेला आहे आणि म्हणून तेव्हापासून आज तागायत या ठिकाणी वर्षावासाचं महत्व म्हणजे प्रचंड आहे. मी थोडक्यातच सांगतोय कारण की वेळ आहे आणि कटाने सरांचा विषय आहे आणि त्या विषयामध्ये आपण घुसखोरी करणं वेगळं चुकीचं ठरतं. म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने उपवास धारण केल्याच्या नंतरनं आपल्या शरीराच्या या ज्या काही नसनाड्या असतील त्या सुद्धा आपण सातत्याने जर जेवण केलं तर मग मात्र त्या ब्लॉकेज होत असतात आणि म्हणून विज्ञान सांगितलेलं भगवंतांनी की आपण दिवसातनं म्हणजे त्या कालखंडामध्ये घड्याळ वगैरे काय नव्हतं. आपल्या या ठिकाणी सूर्य आला त्यावेळेस मग मात्र आपण भोजन करायचं आणि सूर्यास्त जर झाला आपण 6च्या आतमध्ये एखादा दूध किंवा एखादं फळ आजारी असेल तर आपण फळ घेऊ शकतो. अशा पद्धतीचे काही नियम अटी लादून दिलेले आहेत. एवढंच सांगणं शक्य नाही निलेशजी, परंतु एखादा विषय चांगला आपण तुमच्या ग्रुपच्या माध्यमातून घेऊ. संदीप सर निश्चितपणे त्या विषयाला न्याय देऊ शकतील असं मला या ठिकाणी ठाम वाटतं. म्हणून थोडक्यात सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. मी देखील माझा आज हा या ठिकाणी 5वा वर्षावास उपोषित असतो. म्हणजे मी 6 वर्ष झालं संस्थेमध्ये सक्रिय होऊन, परंतु माझा 5वा या ठिकाणी उपोषित आहे. मी दरवर्षी उपोषिताचं पालन करतो. आपण हे पालन करत असताना काया वाचा मनावरती सुद्धा कंट्रोल राहतं आणि कंट्रोल राहिल्याच्या नंतर मात्र आपण लोकांमध्ये कसं वागावं, कसं बोलावं, कसं शिकावं अशा या सर्व गोष्टीचं आपल्याला स्मरण येत असतं. म्हणून मी देखील अधिक कमी न बोलता या ठिकाणी वर्षावासाचं महत्व प्रचंड आहे. एखादा विषय चांगल्या दिवस आपण निवडा, त्या दिवशी सुद्धा आपण अभ्यासपूर्वक संस्थेचे सर्वच बौद्धाचार्य या ठिकाणी येऊ शकतात. म्हणून मी अधिकच न बोलता या ठिकाणी ग्रुपच्या वतीने तथागत ग्रुपच्या वतीने अत्यंत चांगला आणि स्तुत्य उपक्रम आयोजित केलेला आहे. त्याबद्दल मी तुमचं पुन्हा आभार व्यक्त करतो. वास्तविक पाहता सर या ठिकाणी तथागत ग्रुपकडं काही लोक आहेत की त्यांचे नाव घेणं योग्य नाही, परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष जाणीवपूर्वक करतात. त्याचं कारण असं आहे की सर्व समाज या ठिकाणी राहत असतो आणि म्हणून निलेशजींच्या माध्यमातून किंवा महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी समोर मंदिर आहे आणि आतमध्ये तथागत ग्रुपचा या ठिकाणी ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतात त्या चालू असतात. म्हणून ते मंदिर आहे म्हणून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात. परंतु माझ्याकडे काही लोकांनी तक्रार केली की तुम्ही तिथं धार्मिक कार्यक्रम घेऊ नये. मी त्यांना सांगितलं की जर त्यांना आपल्याकडे घेतलंच नाही तर ते वाहत जातील दुसरीकडं. म्हणून आपल्याला तिथं जाणं फार गरजेचं आहे. धम्म तिथं जाऊन सांगणं फार गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी निलेशजी शिरोळे आपल्या संस्थेमध्ये सक्रिय आहेत. त्याचप्रमाणे त्यांच्या या ठिकाणी सातत्याने वेगवेगळे उपक्रम चालू असतात. म्हणून मी अधिकच न बोलता या सर्व उपक्रमाला तुमच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम. यानंतर भारतीय बौद्ध महासभा पुणे या संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष आदरणीय KB मोटघरे सर यांना मी विनंती करतो की आपण थोडक्यात मार्गदर्शन करावं. तथागत भगवान गौतम बुद्ध, बुद्धिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र विचारांवर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिरोळे साहेब, या तथागत ग्रुप सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी, अंबादासजी जमादार असतील, योगेश गायकवाड, विलास साळवे, महेश गायकवाड, महेंद्र शिरोळे, अनिकेत चौरे, सर्व सभासद उपस्थित, सर्व संस्थेचे आमचे आरोग्य प्रमुख डॉक्टर कटाळे साहेब, या ठिकाणी संस्थेचे सेक्रेटरी, या वार्ड शाखेचे अध्यक्ष मिलिंद सोनकांबळे सर, जनरल सेक्रेटरी निलेशजी गायकवाड, आमचे आलेले ते आहिरे साहेब आहेत, यादव साहेब आहेत, गायकवाड साहेब आहेत, लांबून आलेले आहेत, आणि जगताप साहेब आहेत, दुसरे जगताप साहेब आहेत, म्हणजे आमच्या नागभूमीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आणि सर्व बालक मित्रांनो, उपस्थित बंधू आणि भगिनींनो, या विभागात मी बहुतेक 3 वर्षापूर्वी आलो होतो. हे काही नव्हतं असं मला वाटतं, बरोबर आहे? हां, रोडवर कार्यक्रम झाला होता त्यावेळेस मी आलो होतो, पण त्याच्यानंतर आज मी आलो तर हे सर्व भव्य असं मला बघायला मिळालं. मला आनंद झालेला आहे. या परिसरात 28 वर्ष राहिलो. सर्व लहान मुलं आहेत आणि आम्ही सुद्धा, आमची मुलं सुद्धा लहान होती, तुमच्या वयाची सुद्धा लहान मुलं होती. आणि या परिसरामध्ये साहेबांनी जे संवाद साधला तुमच्या या परिसरात, तर हे आवश्यक आहे. आता जर बघितलं फाज बिल्डिंगला आम्ही जर तिथं आम्ही राहिलो 28 वर्ष, पण आता जर बघितलं
इतकं गलिच्छ घाण सर्व कोणत्या नगरसेवकाला कळत नाही की अर्ज द्यावा आणि हे उचलून घ्या असं म्हणायला असं. आणि इकडे ती कपिल डेअरी आहे की ती घाण असते. पण मात्र साहेबांनी सांगितलं आवश्यक आहे, पाण्यापासून काय काय होता, सर्व आजारापासून काय काय होता असं फुकट तुम्हाला मार्गदर्शन दिलेलं आहे. आणि या दृष्टिकोनातून हे जे कामकाज या परिसरामध्ये सुरू आहे, निलेशच्या माध्यमातून असतील, सोनकांबळे साहेबांच्या माध्यमातून धम्माची चळवळ, धम्म समाजापर्यंत नेण्याचं काम हे आमचे कार्यकर्ते करीत आहेत. नाही, वर्षावासाच्या निमित्तानं त्यांनी एक सांगितलेलं आहे ते बरोबर आहे का. आणि दुसरं हे आहे की ते उपवासक व्रत करत आहे. पूर्वीचे निलेशजी 5-6 वर्षापूर्वीचे तुम्ही बघितलं असेल निलेशजी आणि आताचे निलेशजी, तुम्हाला सांगा फरक पडला किंवा नाही सांग. या परिसरातल्या कार्यकर्त्यांनी सर्वांनी सांगायचं मला की हे जेव्हा धार्मिक यांच्यासोबत भीमसेवासोबत काम करतात, पण आमच्यासोबत जेव्हा 5 वर्षापासून काम करायला लागले त्यावेळेस मात्र निलेशजीमध्ये बदल झाला किंवा नाही, वागण्यात, बोलण्यात, चर्चेमध्ये, पूर्वीच्या याच्यामध्ये हे निश्चित आहे. आणि त्या दृष्टिकोनातून उपवास व्रत हे करतात, अजूनही उपवास करतात. सकाळी सांगितल्याप्रमाणे 11ला जेवायच्या नंतर दुसऱ्या दिवशी 11ला जेवायचे, माझ्यापेक्षा ते पुढे गेलेले आहेत. आणि या दृष्टिकोनातून बदल करण्याची प्रक्रिया अत्यंत आवश्यक आहे. बदल झाला पाहिजे माणसामध्ये, बरोबर आहे. मी तुमच्या समोर एक इसाप नाव आहे, इसाप नेती इसाप मानाचा माणूस हो गेला. माणसांचे बाजार भरले, तुम्ही बघितले माणसांचे बाजार, बैलांचे बाजार बघितले खेड्यामध्ये, बकऱ्यांचे बाजार आहेत की नाही. त्याप्रमाणे पूर्वी माणसांचे बाजार भरायचे आणि एखादा श्रीमंत माणूस गेला की मग त्या माणसाला विकत घ्यायचे, पैशाने विकत घ्यायचे आणि मग घरी त्यांना डुकरा बैलासारखे राहून घ्यायचे. ही पद्धत साधारण 5,000 वर्षापूर्वी होती. पण मात्र हिसाब बघायला कसा होता, कुरूप होता, काळा कुट्ट होता बघायला. म्हणजे शेतामध्ये जर बुजगाव असतं ना की पक्षी येऊ नये म्हणून खायला, अशा बुजगाव लावतात ना, त्याप्रमाणे इसाप हा बुजगावण्यासारखा दिसायचा बघायला. मग काय झालं माहित आहे का, एक फाव नावाचा व्यक्ती श्रीमंत माणूस तो गेला बघायला, कोणता माणूस चांगला आहे. मग तो इसाप त्याला दिसला, म्हणून हा इसापला विकत घ्यावा. आणि त्या इसापने, त्या फावने त्या इसापला विकत घेतलं आणि घरी आणलं. सर्व लोक बघत बसले, याला काय कुठून आला इसाप निधी, हा असा याच्या पाहिजे याच्यासारखा दिसायचा, तो काळा कुट्ट आणि असं वाकडा झाला पाय असे अशा पद्धतीचा, म्हणजे कशाला आणली या पद्धतीनं. मग त्याला एका शेतामध्ये ठेवलं ते, बरोबर. मग काय केलं काही दिवसांनी, म्हणजे सत्य काय ना, तुम्ही सर्व बघा, सत्य पाहिजे. हा, तुम्ही सत्यवादी आणखी नाही. आपण सर्वांनी आईचं ऐकता, तुम्ही वडिलांचं ऐकता, बहिणीचं ऐकता, बरोबर आहे ना. बस तुम्ही पास झालात आता. जे आई वडिलांचं ऐकतात ना ते पास, आणि जे आई वडिलांचं ऐकत नाही सर्व नापास, बरोबर आहे. सत्य अत्यंत आवश्यक आहे. त्या दृष्टीने काय झालं माहित आहे का, त्या फावणे अंजीर माहित आहे तुम्हाला, अंजीर खाल्ले का तुम्ही अंजीर. हा, एका पिशवीमध्ये अंजीर ठेवले आणि तो एक नोकर असतो त्या ठिकाणी, शेतामध्ये नोकर असतो ना मालकांच्या, त्या नोकराच्या हातामध्ये पिशवी देतो अंजिराची. तू बघ, तो बाथरूमला जातो. तेवढ्या दरम्यान नोकर काय करतो, इसाप नीतीवर आरोप आणायचा आहे की याने हे अंजीर खाल्लेले आहे, बरोबर आहे. तो बाहेर आल्यानंतर 1 किलो अंजीर असतील, 1 किलो अंजीर असतील अंदाजे. तो नोकर काय करतो माहिती आहे का, सर्व अंजीर खातो. काय करतो, सर्व अंजीर खातो आणि आरोप कोणाला लावायचा, इसापला, बरोबर आहे. इसापला तू परत येतो मालक, अंजीर कुठे आहे, समजा इसापने खाल्लेत अंजीर. इसाप म्हणतात तुमचे अंजीर खाल्ले नाही, माझ्यावर आरोप आहे. हा कसा आरोप होऊ शकतो. आणि मग काय होतं, इसाप नीती आहे, छोट्या छोट्या गोष्टींची आहे, कावळ्यांच्या, बगड्यांची, हत्यांची, माहिती का, सस्याच्या, ह्या सर्व कथा इसापने तयार केलेल्या आहेत बुद्धीतून, बरोबर आहे. मग त्याने एक आयडिया केली, काय करा, तर माझ्यावर आरोप आलेला आता, आपलं सत्य आहे, तो चोरी करत नाही, जरी वाईट जरी असला, बघायला जरी वाईट असला, पण आता गुण चांगले आहेत त्यांच्यामध्ये, बरोबर आहे. तुमच्यामध्ये सर्वांमध्ये गुण चांगले आहेत. मग काय झालं माहिती आहे का,
इसाप प्रीती म्हणतो ठीक आहे. तो काय करतो, तांब्यामध्ये एक तांब्यावर पाणी गरम करतो आणि त्याचे मीठ टाकतो. काय करतो, मीठ, आणि मग म्हणतो बघा आता ही जी तांब्यावर पाणी जी आहे ना, गरम पाणी मी पितो. काय करतो हिसाब म्हणतो माहित आहे, मीठ आणि पाणी जर पिलं तर आणि असं जर केलं तर उलटी होते. बरं, त्याने इंजन खाल्लेच नाही ना, त्याला शाश्वती आहे की मी इंजन खाल्ले नाही, मी सत्यवादी आहे. त्याप्रमाणे बघा म्हणतो, त्या मालकाला म्हणतो मी आता अंजीर खाल्ले का, काय पडतं, काहीच पडत नाही. कुठं काय पडेल ना, काहीच पडत नाही. मग म्हणतो जसं मी केलं ना, आता या माणसाने नोकरी करायचं आहे. नोकरी घाबरला, कारण त्याने प्रत्यक्ष खाल्लेलं असतं. आणि मग तुला करतो, ओकऱ्या करतो, त्याच्यामध्ये अंजीर खाल्लेले दिसतं. म्हणजे इसाप हा सत्यवादी होता, जरी वाईट बघायला होता, पण गुण किती होते, चांगले गुण होते की नाही. अशा पद्धतीने समाजामध्ये चांगल्या पद्धतीचा सत्यवादी आपण बघा. दुसरं एक तुम्ही मुला, बरोबर आहे, आई वडिलांचं ऐकता, बरोबर. सकाळी एक मुलगा आहे, त्याचं नाव काय ते ठेवायचं, तुझं नाव काय आहे, हा, प्रज्वल. एक प्रज्वल आहे. तो प्रज्वल काय करतो, सकाळी आई उठते, सकाळी कॉट आहे, कॉटवर सर्व अंथरूण आहे, बरोबर, पसरलेलं आहे. आई डबा करते मुलाचा, शाळेत जावं म्हणून. तुझी आई करते ना डबा शाळेत दररोज. मग ते आई का करते माहित आहे का, सकाळी उठल्याबरोबर उठ उठ उठ, लवकर उठ, लवकर उठ, परत झोपतो. मग आई उठ 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 उठ, परत झोपतो. त्या मुलाला आईचं जे आहे ना ते वाईट वाटतंय. मग असे आई काय दररोज म्हणजे दररोज काहीतरी करत असते, काहीतरी करत असते, अशा पद्धती दररोज तेच मोठा होत जातो परत. पण त्याच्यात एक संस्कार होतो. आई काय करते, एखादा कचरा पडला तर कचरा उचलून ठेवते बाहेर, बरोबर आहे. एखाद घाण असेल घाण बाजूला काढून ठेवते. तो मुलगा तेच बघतो. तो मुलगा मोठा होत जातो, मोठा होईपर्यंत उठ रे तरी त्याला त्रास होतो. काय माझी आहे दररोज हे लावलेला उठ 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 म्हणून. आणि अशा पद्धतीनं त्या मुलाला सवय चांगली झालेली आहे. घाण असेल तर उचलायचं, लाईट सुरू असेल तर लाईट बंद करायची, कचरा असेल तर कचरा फेकायचा बाहेर. या पद्धतीनं आईचे संस्कार मुलावर पडलेले आहेत, बरोबर आहे. नंतर काय झालं, कालांतराने मुलगा मोठा होतो. मुलगा मोठा झाल्यानं त्याला एक नोकरीचा कॉल येतो, नोकरी करता कॉल येतो. लाईनशीर मुलं बसलेले आहेत इंटरव्ह्यू साठी लाईन बसलेली आहे. एकाला साहेबांकडे इंटरव्ह्यू कडे जात असतात मुलं, त्याची फाईल बघतो साहेब. पण हा जो मुलगा काय करतो माहिती आहे का, चांगला मोठा झालेला मुलगा, लहानपणी आईचे संस्कार आहे त्याच्यावर. तो एखादा जर कचरा असेल ना, कचरा कुंडीत टाकतो. एखाद्या ठिकाणी नळ बारीक बारीक नळ गळत आहे तर नळ बंद करतो. हा, अशा पद्धतीनं शांत बसलेला आहे तो. पण मात्र कॅमेरे लावले आतमध्ये साहेबांच्या. साहेब बघतो सर्व. काय करतो साहेब, बघतो हा मुलगा कोणता आहे बा, हा मुलगा की हा सर्व घाण असेल तर बाहेर म्हणजे स्वच्छ करतो, किंवा पाणी गळत आहे तर ते नळ साफ करतो, किंवा एखाद्या लाईट सुरू आहे तर लाईट अनावश्यक आहे बंद करतो. तो ऑफिसर पाहत आहे त्या मुलाकडे. बाकीचे काय करतात, जातात इंटरव्ह्यू घेतात. शेवटी त्या मुलाचा नंबर आहे, मुलाचा नंबर लागता आता इंटरव्ह्यूला. आतमध्ये साहेब बोलावतात, बसा बसा म्हणतात. तो बसलेला आणि फाईल मला बघू नको आता, तर म्हणजे मी नापास झालो का, नाही म्हणते तू पास झाला. कशामुळे, मी कॅमेरामध्ये बघत होतो प्रामुख्याने की तू कचरा पडल्या तो दसमय टाकत होता, नळ सुरू होता नळ बंद केला, लाईट सुरू होती लाईट बंद केली. हा तुझा स्वभाव चांगला आहे. पण कोणी शिकवलं, सर्व आई शिकले की नाही, म्हणजे आईचे संस्कार उपयोग पडले की नाही त्या नोकरीमध्ये. त्याला नोकरी लागते, नोकरी लागल्याबरोबर आईच्या पाया पडतो. काय करतो, आईच्या पाया पडतो. आई, जरी तू मला रागवत होतीस, मी त्यावेळेस मला तुझा राग येत होता की माझी आई कटकट करते, उठा लवकर. पण जे आईचे संस्कार माझ्यावर इतके चांगले झाले होते म्हणून मी पास झालो नोकरीमध्ये. आणि म्हणून आपण आई वडिलांचं ऐकावं, शेजाऱ्याचं ऐकावं,
एखादं काम चांगलं सन्मानपूर्वक करावं, जो भेटेल त्याला जयभीम घ्यावा, नमस्कार घ्यावा. ही पद्धत तुमच्या मुलामध्ये संस्कारने जीवन जगण्याची पद्धत आहे. आणि या दृष्टिकोनातून आपण या परिसरामध्ये राहतो. आता निलेशनी जो या उदाहरण दिलेलं आहे, शेवटचा मुद्दा सांगतो. काय आहे ते उदाहरण? तथागत आपल्या संघासोबत पुढे पुढे जात आहे. भिक्षा पात्र त्यांच्यामध्ये आहे, बरोबर आहे. बुद्ध हे भिक्षा घेऊन लोकांनी दिले तर घ्यायचं, नाही तर घेत नव्हते, पुढे जायचे बुद्ध. आणि त्याचा संघ सुद्धा आता पद्धत बदललेली आहे. आता कोणी भिक्खुनी कोणाच्या घरी जात नाही भिक्षा मागायला, द्या म्हणून. त्यावेळी ते पारंपरिक पद्धती होती. त्याप्रमाणे भारद्वाजाच्या शेतामध्ये एक मोठं शेत आहे. भारद्वाजाचं श्रीमंत आहे, भारद्वाज फार श्रीमंत आहे. त्या शेतामध्ये तथागतांचा संघ जातो आणि पुढे भिक्षा मागतो, द्या म्हणून काय ते पात्रामध्ये. त्यावेळेस तो भारद्वाज काय म्हणतो? त्यावेळेस तो भारद्वाज म्हणतो, ए गोसावळ्या. तो भारद्वाज काय म्हणतो? तुला कष्ट कर, तू काम कर. आम्ही काम करून आम्हाला सर्व घाम गाळून आम्हाला मिळत आहे सर्व. एवढं तुझं बलदंड शरीर, कारण बुद्धांची शरीरयष्टी चांगली होती ना, मस्त बुद्धांची, बरोबर आहे. हा बुद्धाची शरीरयष्टी फार चांगली उंच होता. त्यामुळे एवढा धंदाकट आहे. तो भीक मागतो कशाला? हा म्हणतो, भारद्वाज म्हणतो. तो भारद्वाज म्हणतो, ही बघा माझी शेती आहे हिरवगार, हे माझे बैल आहे, हा माझा नांगर आहे, ही माझी विहीर आहे. मी कष्ट करतो रात्रंदिवस, तेव्हा मी घाम गाळतो आणि मग मला काहीतरी मिळतं. त्याप्रमाणे तू कर, त्याप्रमाणे तू कर. त्यावेळी बुद्ध काय म्हणतात? रागवले का बुद्ध? असं मला असं का म्हणाला? बुद्ध रागवले, शांततेने ऐकून बसलो. बुद्धांचा विचार शांत नाही. त्यावेळी बुद्ध म्हणतात की भारद्वाजा, तू ज्याप्रमाणे शेती करतोस नाही, त्याप्रमाणे मी सुद्धा शेती आहे, मी सुद्धा शेतकरी आहे. मग तुझ्याकडे तू कसा शेतकरी आहेस? तू शेतकरी होऊ शकत नाही. तुझ्याकडे जमीन कुठे आहे? त्यावेळेस भारद्वाज म्हणतात, माझ्याकडे जमीन आहे. या विश्वातील भ्रांत झालेला समाज ही माझी शेती आहे. भ्रांत झालेला म्हणजे कोणता समाज? तो कर्मकांड करणारा, यज्ञया करणारा, बरोबर आहे, दुसऱ्यांना शिव्या देणारा, दुसऱ्यांना मारणारा, हा भ्रांत समाज. पत्नीला मारणारा असेल, मुलांना मारणारा असेल, हा भ्रांत समाज. या भ्रांत समाज ही माझी शेती आहे. आणि या भ्रांत झालेल्या समाजावर मी काय करतो? हे माझे बैल आहेत ना, हे बैल वीर्य, म्हणजे बैल म्हणजे वीर्य, प्रज्ञा म्हणजे नांगर, शील म्हणजे दोरी, बरोबर, असा उद्धार करतो. आणि ह्या सर्व साधनाने मी माझे बैल जुंपतो. आणि शील आहे, विहीर आहे, प्रज्ञा हे आहे, करुणा आहे, वीर आहे, पाणी आहे. या सर्वांचं एकत्रित करून मी या समाजाला एका विशिष्ट दिशेने आणण्याचा प्रयत्न करतो. म्हणतात म्हणजे भ्रांत झालेला समाज. या ठिकाणी निलेश साहेबांनी सांगितलं की बुद्धांचा विचार, डॉक्टर बाबासाहेबांचा विचार हा सर्वसामान्य संपूर्ण जगामध्ये मान्य केलेला आहे. युद्ध नको बुद्ध हवा ही विचारसरणी आहे. आज या जगामध्ये काय सुरू, भारतामध्ये काय आहे सुरू, ते आम्हाला नको आहे. युद्ध नको बुद्ध हवा, या पद्धतीनं कर्मकांड, यज्ञयाग, बरोबर आहे, देवाच्या नावाखाली कुठे काही करायचं, लाखो रुपये खर्च करत, 1000 रुपये कर्ज बाजारी होतात. आणि म्हणूनच हा जो समाज आहे, हे विहार या ठिकाणी तथागत ग्रुप सर्व कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो की निलेशनी आणि सोनकाम साहेबांनी आणि आमच्या सचिवांनी आजचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, या कार्यक्रमाचं मी मनापूर्वक स्वागत करतो. कारण हे अत्यंत आवश्यक आहे समाजामध्ये. या समाजाला दिशा देण्याचं काम, पंचशील काय आहे हे देण्याचं काम अत्यंत आवश्यक आहे. आणि या दृष्टिकोनातून हे जे सर्व काही आहे, हे सर्व त्यांना मुलांवर चांगल्या पद्धतीचे संस्कार झाले पाहिजेत. या निमित्तानं जर आपला आता या ठिकाणी निलीजी जे काम करत आहेत, त्यांचा 100 मुलांचा संच आहे. सर्वांना वंदना पाठांतर आहे. तुम्ही बघितलं असेल कार्यकर्त्यांनी 14 एप्रिलला 13 एप्रिलला इथून रॅली जात असते, हे तुम्ही बघितले असेल. वाईट काम करत ते बुद्धांचा विचार, बाबासाहेबांचे विचार पुढे नेण्याचं काम करतात. आणि हे जे चांगलं आहे ते आम्ही स्वीकारलेलं आहे.
हे जे चांगलं काय आम्ही या विभागामध्ये धम्म चळवळ आम्ही रुजवली 28-30 वर्षे. ते आता आम्ही या निमित्तानं निलेच्या माध्यमातून हे सर्व या परिसरामध्ये सोनकांबळे सरांच्या माध्यमातून जे धार्मिक कार्यकर्ते आहेत या निमित्तानं हे या ठिकाणी रुजवलेलं धम्माचं बीज रुजवलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही त्यांना साथ दिलेली आहे, त्याचं काम बघून साथ दिलेली आहे. मला वाटतं या ठिकाणी जर आपण या परिसरामध्ये सुद्धा तरी आम्ही कार्यकर्ते देऊ शकतो. कारण हे धम्मचर्चा धम्मरस हा अत्यंत महत्वपूर्ण आहे कार्यकर्त्यांना. बुद्धांच्या विचाराप्रमाणे अंगोले महाराजांसारखा डाकू होता तो बुद्धांच्या प्रज्ञेने करुणाने त्या संघात आलेला आहे. या माध्यमातून हा समाजामध्ये या परिसरामध्ये आम्ही काम केलेलं आहे. हे माहीत आहे की आम्हाला हा माणूस वाईट आहे, पण मात्र या परिसरामध्ये मी राहत असताना दारुड्याशी सुद्धा मी मैत्री केली. मग त्याला आम्ही रस्त्यावर आलो. पानमळ्यामध्ये अनेक दारुडे माझे पाया पण अर्धा तास घ्यायचे माझे. मी त्याला वाईट असं म्हटलं नाही, पण त्याचा बदल करण्याची प्रक्रिया आम्ही स्वीकारली आहे. यारामध्ये चांगलेच माणसं येणार का? वाईट नाही येऊ द्या, वाईट सुद्धा आलं पाहिजे. वाईट नाही आले त्याला समजेल कसं? त्या माणसाला आला पाहिजे विहारामध्ये बैठकीमध्ये आणि धम्मचर्चा त्या ऐकली पाहिजे. कालांतराने त्याच्या बदल होऊ शकतो. या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी आम्ही आलो. आमचं तुम्ही स्वागत केलेलं आहे. निलेशला सोनकांबळे साहेबांना तुम्ही मदत करा आणि वाढ शाखेमध्ये काही चांगले माणसं असतील त्या तथागत ग्रुपचे वाढशाखर घ्या, नियुक्ती करा. त्या पद्धतीनं अशा पद्धतीची मी विनंती करतो. आणि हे बाबासाहेबांचं आम्ही रेशन कार्ड मिळवून देणं किंवा याचे कर हा प्रकार नाही. बुद्धाने एक तत्वज्ञान दिले या समाजाला, त्या तत्वज्ञान संपूर्ण जग बुद्धिस्ट झालेला आहे. भारतातला बुद्ध समज जगात गेला. जापान, चीन, अमेरिका, लंडन, श्रीलंका, जावा बरेच देशामध्ये गेले, थायलंड गेलेला आहे, तिबेट गेले, सर्व बुद्धिस्ट राष्ट्र आहेत. आणि मग भारतातला बौद्ध या ठिकाणी पूर्ण या मातोश्री रमाबाई आंबेडकर रोडला प्रत्येक माणूस हा बुद्धमय झाला पाहिजे. घरामध्ये परिवर्तन झालं पाहिजे, मुलं शिकले पाहिजेत, पती आणि पत्नी यांच्या संवाद चांगला झाला पाहिजे, त्यांचं आयुष्य कुटुंब चांगल्या पद्धतीने प्रफुल्लित झालं पाहिजे. ही भूमिका बुद्धाच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी तुम्ही आमचं ऐकलं याबद्दल तुमचं सर्वांचं धन्यवाद. सर्वांचा प्रेम. जय भीम. भारतीय बौद्ध महासभा पुणे विश्वस्त के.बी. मोरदरे सर व सर्व पदाधिकारी यांनी आमच्या विनंतीला मान देऊन इथे हा कार्यक्रम आयोजित केला व आमच्या महिला युवकांना व बालकांना तुम्ही जे प्रोत्साहन दिलं, आपले प्रवचनकार कटडे सर यांनी देखील चांगल्यारित्या या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि आलेल्या जे आपले मित्रपरिवार आहे आणि मान्यवर आहे यांनी देखील आम्हाला इथे येऊन कार्यक्रमाची शिव वाढवली. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम.